नाही याची काही चिंता नाही. जेव्हा बघितलं तेव्हा ते टीव्ही आणि मोबाईल 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 कंटाळून गेला माझा जीव. आमच्या काळामध्ये असलं काही नव्हतं बाई. आमच्या काळामध्ये आम्ही मस्त चिंचा पाडायच्या, झाडावर चढायचं, खूप 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 खेळ खेळायचे. पण हे बघून मला लई लई जीव कसा तरी होते बघा. तुम्हाला आणखीन माझी ओळख पटली नाही? आणखीन पटली नाही? मी सावी तेव्हाच्यानं तुमचं सगळं ऐकायले मला आता गप्प बसवलंच नाही बघा. आणि मी आता तुमच्या भेटीला आले पुढे. मी सावी खंडोजी नेवासे पाटील आणि लक्ष्मी यांची मुलगी. माझा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता. मी पाटलाची पोर. होय मी पाटलाची पोर. माझे बाबा पाटील होते. ते पाटीलकी करत होते. गावातलं प्रत्येक जण माझ्या बाबाकडे यायचं. मी लहानपणापासून बघायचे माझे बाबा प्रत्येकाला न्याय द्यायचे. प्रत्येकाला कोणताही प्रश्न असो, काही गावात घडो, सगळे लोक माझ्या बाबाकडे यायचे आणि माझे बाबा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचे, प्रत्येक प्रश्न मिटवायचे. मग मी असे न्याय निवाडे ऐकत बघत मी मोठी झाले होते. मला पण खूप वाटायचं काहीतरी करावं बरं काय. पण तुमच्यासारखं नव्हतं बघा माझं. मला लई काहीतरी चांगलं करायचं होतं. माझ्या मनामध्ये एक जिद्द होती काहीतरी करायचं. मी लई छान दिसायची बरं काय. गोरी पान, नाकानं नीट छान दिसायची. मग गावातलं प्रत्येक जण म्हणायचं तुमची पोर काय छान आहे, तुमची पोर काय सुंदर आहे. हा, प्रत्येक जण म्हणायचं. एकदा काय झालं माहित आहे काय, गावामध्ये एक गोरपान इंग्रज आलं. त्या इंग्रजानं म्हणलं माझ्या बाबाला, काय ओ पाटील तुमची पोर काय छान आहे दिसायला. तेव्हा माझ्या बाबाच्या मनामध्ये कसं तरीच झालं बघा. आणि बाबानं काय केलं, आता आपल्या सावीचं काय करायचं, लगीन लावून द्यायचं असं बाबा म्हणाले. मग मी होते केवढी तवा, 3रीला असेल तुमच्या एवढी, 3रीला होतं वय माझं किती 9 वर्ष. आता सावीचं काय नाही बघा, लगीन लावायचं. सगळीकडे चर्चा सुरू झाली की सावीचं लगीन करायचंय. मग आलं की ओ एक स्थळ, ज्योतिबा फुले म्हण कोण की, हो पटका फिटका बांधलेला. आणि ते ज्योतिबा फुले सोबत आता सावीचं लगीन होणार आहे. मी डोंबलं, मला काय कळते लगीन म्हणजे काय आणि ते ज्योतिबा फुले कोण, मला काहीच माहित नाही बघा. मग आता काय झालं, लगीन होणार हाय. मग सगळ्या गावानं बाबानं आमच्या पंक्ती उठिल्या. माझं लग्न लई थाटा माटात केलं. आणि काय झालं बघा, आणि लग्नाच्या भोवल्यावर मी उभी राहिले. मी होते किती एवढी तुम्हाला सांगितले की 3रीला असेल बघा, एवढी. मग मला काय झालं माहित आहे काय, त्या भोवल्यावर मी छान पदर घेऊन अशी उभा टाकले. तेवढ्यात काय झालं, मला एक किडा चावला. किडा चावल्याबरोबर मी जोरात ओरडले, आई ग म्हणलं. आता बघा ओ लगीन, तुमच्यासारखे सगळे बसलेले लगीनाला आणि मी जोरात ओरडून आता नाचायला लागले. माझी आई काय म्हणाली माहित आहे काय, बाजूला होती ही आई काय म्हणाली, अरे तुला काही कळते की नाही, तुझं लगीन आहे आणि तू असा आरडा ओरडा करायलीस, हे काही आपल्याला आवडत नाही, तू शांत बस. तेव्हा ते नवरदेव म्हणलं, नवरदेव होतं फेटा फिटा बांधून, ते नवरदेव म्हणलं, मामी तुम्ही असं काय करता. आणि ही सावी मुलगी झाली म्हणून काय झालं, तिला बी जीव हाय आणि तुम्ही काय करा, ह्या माझ्या सावीला मध्ये घेऊन जा आणि तिला बघा कुठं काय चावलंय ते. आता
आता माय मला हे ऐकलं की बघा इतकं छान वाटलं. हो, इतकं छान वाटलं. माझा होणारा नवरा माझी एवढी काळजी घ्यायलाय. आबा बाबा बाबा मला लई आनंद झाला बघा. हो. आता लगीन झालं बरं. हो, लगीन झालं आणि आता मी निघाले डोलीत बसून जायला. डोली तुम्हाला काहीच माहित नाही डोली काय होती काय नाही. लई छान डोली होती माझी. आणि त्या डोलीला 2 माणसं इकडून इकडून धरले होते आणि मी त्या डोलीत बसून जायला निघाले की आता कुठं माहित आहे काय तुम्हाला? पुण्याला निघाले मी. पुण्याला. पुणे. आबा बाबा बाबा काय मोठं गाव होतं ते पुणे. पुणे लई मोठं गाव होतं. मी एका खेड्यामध्ये राहिलेली पोरगी आता गेली की हो पुण्याला. मग घरात माझा प्रवेश झाला. आता घरात बघायला तर काय माय इथं पुस्तकाची थप्पी, तिथं पुस्तकाची थप्पी, तिथं पुस्तकाची थप्पी. अरे 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 घर सगळी पुस्तकं. मी म्हणलं हे माझा नवरा काय पुस्तक खाऊन राहते की काय? नुसते पुस्तकच पुस्तक. मी जेव्हा लहान होते माझ्या गावाकडे होते तेव्हा मी झाडावर चढायची, चिंचा तोडायची, बोरं तोडायची, पोहायला जायची. आबा बाबा बाबा काय खेळ खेळायची. आणि हे माझं धनी नुसतं पुस्तक. उठलं की पुस्तकं घ्यायचं आणि तालिमीला जायचं. उठलं की पुस्तकं घ्यायचं आणि तालिमीला जायचं. त्या तालिमीहून आलं की पोहायला जायचं. पोहून आलं की ते पुस्तकं घेऊन बसायचं. अरे 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 मला कंटाळा येऊन गेला बघा ते पुस्तकं बघून. मी एका दिवशी म्हणलं धन्याला, धनी आणि तुम्ही नुसतं पुस्तकच करता बघा. चला आपण कधीतरी झाडावर चढूत, कधीतरी आपण चिंचा तोडूत, बोरं तोडूत. तेव्हा धन्यानं मला काय म्हणलं माहित आहे काय? अगं सावे तुला काही कळत नाही बघ. हे पुस्तकं जे आहेत ते आपल्याला ज्ञान देतात, आपल्याला हुशार करतात, या समाजामध्ये राहण्यासाठी योग्य बनवतात. आणि व्यायाम आहे की नाही, व्यायाम आपल्याला शरीर चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात. आणि जर समज तुला चांगलं जगायचं असेल तर ज्ञान घेणं गरजेचं आहे आणि पोहणं व्यायाम करणं गरजेचं आहे. असं म्हणलं की ओ धनी मला वाटलं माझ्यासोबत खेळायला येते काय की. पण काय झालं माहित आहे काय? मलाच उलट म्हणायला लागलं की तू बी पुस्तकं वाच. जाऊ दे माय ह्याच्या नादाला कोण लागायचंय. मला मी घरातलेच काम करते. आता मग असंच मी मोठी होऊ लागले. मग काय झालं माहित आहे काय? आमचं धनी गेलं की मुंबईला. धनी मुंबईला गेलं आणि मुंबईला म्हण त्याला कोणती फरार बाई भेटली म्हण. कोणती बाई? फरार बाई. आणि फरार बाईला बोलताना काय म्हणली म्हण आमच्या धन्याला, आणि तुम्ही ज्योतिबा तुम्ही आपल्या बायाला शिकवत नाही, त्यांना घरात दाबून ठेवता, म्हणून तुमचा समाज जे आहे तो सुशिक्षित होत नाही, सुधरत नाही. आता बसलं की माझ्या धन्याच्या डोक्यात. आता येता पाटीच घेऊन आलं की माझ्यासाठी. पाटी घेऊन आलं आणि मला दिलं हातामध्ये आणि म्हणलं हे बघ सावे, आता हे काम धंदे काही करायचे नाहीत बघ. झाडून काढायचं नाही, काही करायचं नाही. मग काय करायचं आता बाबा? नाही आता तुला शिकलं पाहिजे. माझ्या धन्यानं सांगितलं किंवा मला, आणि हातात दिली पाटी, हातात दिली पेन्सिल, आणि धनी म्हणाला आता तुला आजपासून शिकायलाच लागल. माय आता हे पाटी आणि हे पेन्सिल मी कधीच बघली नव्हती की. आता ह्याला धरायचं कसं आणि काढायचं कसं. मग धन्यानं मला काय केलं माहित आहे काय? पहिला शब्द मला शिकवला. आणि मी पहिला शब्द कोणता शिकले माहित आहे का तुम्हाला? शेटजी. शेटजी हे शब्द मी शिकला. आणि शेटजी माहित आहे काय?
कोणाचं नाव होतं? माझ्या धन्याचं नाव होतं शेठजी. आणि मी काढायला लागले किंवा आता शेठजी. मग तांदूळ निसायला बसले तरी बी असं बोटानं काढायचं. सारवू लागले की बोटानं काढायचं. काही करू लागले काम की तिथं मी अ आ ई शिकले किंवा आता मला लिहिता वाचता येऊ लागलं. मग माझ्या धन्यानं काय म्हणलं माहिती आहे काय? सावे, आता तू शिकलीस, पण आता आपल्या समाजात तुझ्यासारख्या ज्या बाया आहेत, ज्या पोरी आहेत, त्या पोरींना शिकवायचं काम आता तुला करायचंय बरं. आता माय हे घरात मी शिकले हेच नाही झालतं. आता धनी काय म्हणताय? बाहेर जायचं, बाहेरच्या पोरींना शिकवायचं. आता माय कसं करावं? पण ज्योती, आमचं शेठजी काही ऐकलं नाही. सावे, तुला म्हणजे साथ द्यावंच लागल म्हणलं किंवा आता. मग माझ्या धन्यानं 1 जानेवारी 1848 ला पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये शाळा सुरू केली किंवा त्या शाळेमध्ये पहिल्या दिवशी किती पोरी आल्या असतील? पहिल्या दिवशी तुमच्यासारखी अशी गच्च शाळा भरलेली नव्हती बरं. पहिल्या दिवशी फक्त 5च पोरी आल्या शाळेला. आणि मी काय केले, असं फळ्यावर अ लिहायला सुरू केलं की गेल्या किंवा उठून पोरी. आता मी असं बघितलं की एक बी पोरगी नाही किंवा आता वर्गात एक बी पोरगी. तुम्हाला माहित आहे काय, ते काळ काही असला नव्हता. तुमचे माय बाप म्हणतात जा बाई शाळेला, जा बाई शाळेला, जा बाई. तेव्हाचा काळ तसा नव्हता बरं माय. तेव्हा शिक्षण घ्यायचं म्हणलं की पाप आहे, पाप. आबा बाबा काय मोठं पाप. ह्या ज्योतिबानं तर पाप केलंच, आपला धर्मभ्रष्ट केलंच. पण ह्या बाईला तर कळू नये काय, बाई निघाली शिकवायला, शाळेला जायला. आता रे देवा 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 देवा. लोक काय करायची माहित आहे काय? त्याला पळवून लावायचे. काय करायचे? शाळेतल्या लेकराला पळवून लावायचे. तुम्हाला माहित नाही पोरांनो, तुम्हाला काहीच माहित नाही. ह्या शिक्षण प्रवाहातला पहिला बळी कोण होता? पहिला बळी माझी एक भावली होती. भावली म्हणजे भावली नाही बरं, 5 वर्षाची चिमुकली होती. तिचं नाव होतं भावली. ती येऊन बसायची शाळेत शिकायला. ती शाळेत येऊन बसायची शिकायला. तर ह्या गावातल्या लोकांना, ह्या समाज कंटकांनी काय केलं माहित आहे काय तुम्हाला? तिच्या लाडू मध्ये अक्षरशः काचकोर कुटून त्या तिच्या लाडू मध्ये टाकलं. आणि तिनं त्या माझ्या भाऊलीनं ते लाडू खाल्लं. तिचे आतडे मधून असे तट 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 तुटून गेले. आणि काय झालं माहित आहे काय? माझी भाऊली अशी धारातिरपी पडली. तो होता शिक्षणाचा पहिला बळी, माझी भावली. मी एवढ्यावर गप्प बसले नाही. माझी भावली तर गेलीच होती. आता मला मात्र या समाजात असणाऱ्या महिलांना सुशिक्षित करायचं होतं, ज्ञान द्यायचं होतं, त्यांना या अंधकारातून बाहेर काढायचं होतं. मग मी रोज शाळेला यायची, घरातून निघायची. माझं धनी म्हणायचं, सावे, एक पोरगी जरी असली, एक बाई जरी असली तुझ्या समोर बसलेली तर तू शिकवायचं बघ. हे माझ्या धन्यानं मला सांगून ठेवलं होतं. मग मी घरातून निघायचे शाळेला यायला. लोक काय करायचे माहित आहे काय? हो, आता बघा मॅडम चालल्यात शाळेला म्हणतात. पण तेव्हा कसं होतं? माझ्या अंगावर शेणच शेण फेकायचे, माझ्या अंगावर खरकट पाणी टाकायचे, माझ्या अंगावर अंडे फेकू टाकायचे. माझ्या अंगाचा वास घाण यायचा. आता मी धन्याला म्हणलं, धन्या आता मी कसं करू शेठजी? मला लई वंगळ वास आलाय, मला नको वाटायले, मी शाळेला जाणं बंद करून टाकते. तेव्हा माझं धनी म्हणलं, नाही सावे,
हा वसा घेतलाय तू, हा वसा अर्धवट सोडायचा नाही. आणि तू काय करत जाय, 2 साड्या घेऊन जात जाय सोबत, दुसरी 1 साडी घेऊन जात जाय. आणि तिथं गेलं की मग तू काय करत जाय, ती साडी बदलून टाकत जाय आणि ही धुवून वाळू घालत जाय. आणि मग पुन्हा त्या चांगल्या साडीवर तू शिक्षण घेत जाय. तेव्हा मला शिक्षणाच्या प्रवाहामध्ये मदत केली बघा कुणी माहित आहे काय? सगुणाबाई होती. सगुणाबाई आणि दुसरी एक होती मुस्लिमची. त्या दोघींनी मला मदत केली बघा शिक्षणासाठी. मग पोरी हळूहळू शिकू लागल्या. आता ह्या पोरी शिकू लागलेलं समाजातल्या ब्राह्मणांना, उच्च शिक्षितांना कसं बरं वाटल? बरं वाटायसारखं हे नव्हतंच. मग एक आलं की ओ म्हातार माझ्या सासऱ्याकडं आणि काय म्हणलं माहित आहे काय? पाटील गोविंदराव माझ्या सासऱ्याचं नाव होतं. आणि गोविंदराव तुमच्या पोरानं आणि सुनानं सगळा धर्म भ्रष्ट केला की ओ. हे काय लावलं शिक्षण शिक्षण शिक्षण. आणि काय करा बघा आता तुम्ही, हे शिक्षण तरी बंद करा, नाहीतर तुम्हाला समाजातून बाहेर काढून टाकल्या जाईल, असं म्हणलं की होते बामन. मग आमच्या सासऱ्यानं दिला आवाज शेठजीला आणि बोलून घेतलं, तू आधी हे शिक्षण बंद कर, नाहीतर माझ्या घरातून चालता हो. भर दुपारची वेळ होती बघा, अशीच ऊन असं तापलं होतं, गरम गरम सगळ्या वाफा अशा निघत होत्या. आणि माझा शेठजी एकही विचार केला नाही, एकही शब्दाचा विचार केला नाही आणि तडकन अंगणात येऊन उभा टाकलं की हो. आता मिया आता कसं करायचं माय? सासू सासऱ्याची सेवा करायची घरात राहून की नवऱ्यासोबत जायचं? मला काय बी सुचना. मी शेठजीला आवाज दिला, अहो शेठजी मी कसं करू आता? मग शेठजी म्हणलं, तुला कसं कर, काय कर, मला विचारू नको. मग म्या म्हणलं, आपल्या शेठजीनं ज्ञानदानाचं पवित्र कार्य हाती घेतलंय आणि आता आपल्याला त्याची सोबत करणं आवश्यक आहे. मग मी विचार केला आणि तडक शेठजीच्याच पाठीमागं जाऊन उभा टाकले. चला म्हणलं आता कुठं जायचं तिथं जा. भर 1 वाजला होता. पोटात कावळे काव 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 करत होते. ऊन असं तापलं होतं. डोक्यावर काही नको, पायाला चप्पल नको, दोघंही ताड 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 निघालो की आता घर नाही, दार नाही, काहीच नाही. आता जायचं कुठं, राहायचं कुठं? मग उस्मान शेख देवासारखा आला बघा धावून. उस्मान शेख देवासारखा समोर आला आणि कुठं चाला म्हणून विचारलं. माझ्या शेठजीनं सगळं काय सांगितलं. आम्ही घर सोडलं, दार सोडलं, सगळं सोडलं. तेव्हा उस्मान शेख म्हणला, मी तुमच्या पाठीमागं भावासारखा उभा टाकल आणि गंजपेठमध्ये माझं घर आहे आणि तुम्ही चला. ह्या माऊलीनं आणि ज्योतिबानं घर सोडलं. पुढं काय झालं सांगू काय की बस करू? बघा आता तुम्ही ऐकतो म्हणल्या तर सांगतो, नाहीतर मी जाते बाबा निघून कुठं बी. आता मला ऐकत्या म्हणल्या तर पुढचं सांगते, नाहीतर मग बस करते. हा सांगू? मग काय झालं माहित आहे काय? हो, शिक्षण सुरू झालं. पोरी अ आ इ ई शिकू लागल्या. शेठजी म्हणलं, आपल्याला एवढंच करून चालणार नाही सावे. सगळा समाज सुधारायचा म्हणलं तर आपल्याला लिहिणं सुरू करावं लागेल. आणि तेव्हा आमच्या शेठजीनं पुस्तकं लिहिले. ते वाचून काहीतरी शहाणपणा येईल आपल्याला असं त्यांना वाटलं. मग पुन्हा काय झालं माहित आहे काय बघा तुम्हाला? एकदा एका गावामध्ये की नाही, आमच्या गावामध्ये काय झालं माहित आहे काय? एक मोठं माणूस होतं आणि त्याची पोरगी बायको की नाही छोटीशी होती बघा.
तेव्हा कशी होती प्रथा माहित आहे का तुम्हाला? एवढं शास्त्रानेच लग्न लावून द्यायचं. मग ते नवरा मरून गेला की हो, आता ते नवरा मरून गेल्यावर त्या चित्तला ह्या पोरीला बांधलं की हो. आता बघा काय परिस्थिती होती. एवढूशी पोरगी विधवा झाली म्हणा, आणि विधवा झाली म्हणून तिला काय केलं, त्याच्यासोबत चित्तावर बांधलं की. आता ती पोरगी विधवा झाली तर त्याचा काय दोष, तिचा काय दोष माय. आता किंवा तिनं आरडू नये म्हणून काय करायची माहित आहे काय? जोरानं ढोल ताशे वाजवायचे. त्या आवाजामध्ये तिचा चिरकायचा रडायचा आवाज बंद होऊन जावा म्हणून. आणि ते दृश्य बघलं की ओ माझ्या धन्यानं, माझा धनी कळवळून गेला. आणि त्याच्या डोसक्यात आता बसलं की ओ ही सती जायची प्रथा बंद करायची. ह्या बापा बिचाऱ्या पोरींना बायांना नवऱ्यासोबत जिवंत जाळलं जायचं. नाहीतर काय करायचे माहित आहे काय? जर जाळला गेले तर एखाद्या खोलीमध्ये त्या पोरींना बंद करून टाकायचं की. आणि त्या पोरींना की नाही दारू बी काढायचं नाही, त्या बायांना बाहेर आणून येऊ द्यायचं नाही, त्यांचं तोंड बघायचं नाही, आणि त्यांना 4-4 दिवस उपाशी ठेवायचं त्या घरामध्ये. अशा परिस्थितीत त्या बिचाऱ्या जगत होत्या. त्यांच्यावर आतोनात अन्याय केले जायचे, त्यांचे छळ केले जायचे. मग माझ्या धन्यानं त्या सगळ्या बायांना त्या अन्यायातून मुक्त करण्याचं काम सुरू केलं. माझ्या धन्यानं सती जायची प्रथा बंद केली. माझ्या धन्यानं सगळ्या न्हाव्यांचा संप घडून आणला आणि एकाही बायाचं केश मुंडन करायचं नाही हे सांगितलं. आणि केश मुंडन हे बंद झालं. अत्याचार ज्या महिलावर होत होते त्या सगळ्या महिलांना गोळा केलं आणि आश्रम सुरू केलं की ओ माझ्या धन्यानं. त्या आश्रमात अशा छळ झालेल्या बाया येऊन राहू लागल्या. त्याच्यामध्ये एक बाई होती बर काय, तिच्यावर अत्याचार झाला होता, अन्याय झाला होता. अशी बाई सुद्धा गरोदर बाई तिथं आली होती. मग ह्या माझ्या धन्यानं आणि मी त्या बाईचा सांभाळ केला. त्या बाईला एक छान गोडस असं मूल जन्मलं बर काय. मग आता ह्या मुलाचं काय करायचं, तर माझ्या ज्योतिबानं म्हणलं की हे मूल आपण ठेवून घेऊन सावे. आणि मी आणि माझ्या धन्यानं त्या मुलाला वटीत घेतलं आणि त्याचं नाव यशवंत ठेवलं. काय ठेवलं नाव? यशवंत ठेवलं. आणि तो यशवंत आमच्या सोबत मोठा होऊ लागला. आता सांगायचं म्हणजे बघा, प्लेगची साथ आली होती. प्लेगची साथ. मी आणि माझं धनी बघा सगळ्या समाजकार्यामध्ये पुढे राहायचं. सगळे समाजकार्य आम्ही करायचे. आम्हाला कधीच कोणतीच आशा नव्हती बर काय, कधीच नव्हती. पण काय झालं, प्लेगची साथ आली पुण्यामध्ये आणि त्या साथीमध्ये ह्या प्लेग झालेल्या लोकांची शुश्रूषा करताना मला सुद्धा प्लेग झाला बघा. आणि मी त्या प्लेगामध्ये माझा सुद्धा जीव निघून गेला. आता सांगा, मी क्रांती ज्योती, मला नंतर पदवी मिळाली क्रांती ज्योती. मी क्रांती ज्योती ज्योतिबा फुले ज्योती सारखी जळले. कोणासाठी जळले, तर तुमच्यासाठी जळले. माझ्या सगळ्या माऊलींनी, माझ्या सगळ्या भगिनींनी शिक्षण घेतलं पाहिजे ह्याच्यासाठी जळले. आज माझी जयंती आहे. आज माझी जयंती तुम्ही किती छान आनंदात साजरी करत आहात. तुम्ही मोजकं तोडकंच बोललात, पण माझ्या यातना, मला जे यातना झाल्या, माझा जो छळ झाला तो तुम्हाला कदाचित माहित नव्हता. माहित होता काय? नव्हता. आणि आज मी सावित्री तुमच्या पुढे येऊन उभा टाकले आणि माझ्यावर झालेला अन्याय मी थोडक्यात सांगितला. माझ्या लेकींनो, फक्त एकच वसा घ्या, फक्त एकच वसा घ्या. ज्ञानाची ज्योती हमेशा तेवत ठेवा, हमेशा तेवत ठेवा. म्हणतात एक मुलगी शिकली तर 2 कुटुंब सुशिक्षित होतात. आणि हा समाज जर घडवायचा असेल तर तुम्हाला शिक्षण घेतलं पाहिजे. तुम्ही नुसतं शाळेत येता, धिंगाणा करता आणि निघून जाता.
आज मला वचन द्या, मी सावित्री तुमच्या भेटीला आले आणि मला आज वचन द्या की तुम्ही फक्त आणि फक्त अभ्यासच करणार. अभ्यास करणार? बरं, मग मी जाते. पुढच्या वर्षी पुन्हा येते. पुढच्या वर्षी पुन्हा येते. जय क्रांती.